श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेश नम श्री सरस्वती नम श्री माता पिता नम. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधार करी नमन विनवित से कर जोडून भक्तिभावे करुनिया श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तरुनी सांगाता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाल्या ती कवतुका तया ग्रामी रजकायका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार संपादित श्रीमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटाकात रजकसे वस्त्रे दूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रणाम करुनिया नमन करी अति विनया मनोवाक्याय कर्मे श्रीपाद म्हणती रजकासी कारे नित्य कष्ट तोसी तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखेरा जगमग करी म्हणती ऐकता श्री गुरुचे वचना गाठी पालवी बांधी शकुना विनवित से कर जोडुना सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चित्ता सेवक झाला एक चित्ता दुरुनी करी दंडवत मठा गेल्या येण्याची परी ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी अंगण जाडी प्रोक्षवारी नित्य नेमयेने विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राज्य अमलेच एक स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखील सर्व दळ दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी मिरविता ती रत्नकोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्यासे गर्जत सवे येती थडीसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुच्चित ऐसे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी जन्मुनिया संसाराची न देखिले सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राजाचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे अर्ज फळले कवन देव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवट श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्याची मनवासना रजक म्हणे स्वामी असी देखिले दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधोनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा ऐसे विद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणे रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांचासे भोगावायसी राज्य भोग तमवृत्ती निववावी इंद्रिये सकळ नातरे मोक्ष नवे निर्मळ बाधा करते पुढे केवळ जन्मांतरी परेसा तुष्ट व्हावया इंद्रियांसी तुवा जन्मावे म्लेच वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोग जाय त्वरित ऐकोनी स्वामींचे वचना विनवी रजक कर जोडुना कृपासागर ते गुरुराज पूर्ण उपेक्षु नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयसी वैदुरा नगरी जन्म घेसी बेटी देऊ अंतकाळासी कारण असे आमयेने भेटी होताची आमानसी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता बरवसी आमायेने घडेल अनिक कार्या कारणेसी अवतार होऊ परेसी वेश धरुनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाई म्हणून रजक लागला ते चरणी नमन करीतसे तया वेळी देखुनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती यह भोगीसी किंवा पुढते राज्य भोग मज सांग रजक विनविती श्रीपादासी झालो आपण परवयसी
भोग भोगीन बाळाब्यासी यवन गोडा राज्य भोग ऐको निरजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तये वेळी तेजीला प्राण तात्काळी जन्म झाला मनेच्या कुळी वैदुरा नगरे प्रख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ताता चरित्र झाले पुढे आणिक इतके झाली अवसरी श्रीपादराव कुरवपुरी आस्था महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परेसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसे वाचे नवल नव्हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा सासे स्थान महिमेचा विस्तार सांगे नायक म्हणे एकाग्र प्रख्यात असे पुरपुर मन कामना पुरती तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते पुरपुरी कारण असे पुढे अवतारे म्हणून अदृश्य होती तेथेची आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परेसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण पुरपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यांची दिसती निर्मळ कुरवपुर चित्र पूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामदार संवादे रजक वर प्रदान तथा श्रीपाद निजानंद गमन नाम नवमोध्याय गोडा श्री गुरुदत्तात्रेयान मस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।